चंद्रपूरच्या महापौर पदावरून दावे प्रतिदावे, काँग्रेसच्या गट आमच्या संपर्कात, सुधीर मुनगंटीवारांचा दावा, तर 20 नगरसेवक माझ्याच ताब्यात, मग तुमच्या संपर्कात कोण? वडट्टीवारांचा टोला. महापौर पदावरून दावे प्रतिदावे केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार, विजय वडट्टीवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा एकाच विमानातून प्रवास. तिन्ही नेते नागपूरहून एकत्र मुंबईला रवाना. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. आजच अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्यानं लढतींचं चित्र स्पष्ट होणार. अंबादास दानवे आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली. उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा दावा. सामंतांनी प्रोसेस समजावून सांगावी, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. भाषणात बाळासाहेबांचं नाव न घेतल्यानं बाबासाहेबांचं नाव न घेतल्यामुळे मंत्री गिरीश महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. तक्रारदार वन कर्मचाऱ्याकडून तक्रार दाखल. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च आज ठाणे जिल्ह्यात धडकणार. 4 वाजता शिष्टमंडळासह सरकारच्या प्रतिनिधींची बैठक. पुढील 3 ते 4 दिवसात लाल वादळ मुंबईकडे. पुण्याच्या सोरतापवाडीत सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेची आत्महत्या. 3 वर्षांच्या मुलीसमोरच लावला गळ्याला फास. सासू आणि पतीला पोलिसांकडून अटक. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या आंदोलनाला आलंय जन आंदोलनाचं स्वरूप. देशाच्या विविध भागातून अनेक महंत आंदोलनस्थळी दाखल. रात्री 12 वाजता अविमुक्तेश्वरानंद यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पूजा यादवला ठेवलं संघाबाहेर. राज्य कबड्डी असोसिएशनचा अजब कारभार. अंतर्गत राजकारण, वशिलेबाजीचा फटका. अनेक नामवंत खेळाडूंनाही वगळलं. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये आज मुक्त व्यापार कराराची घोषणा होणार. युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला लेयन यांच्या उपस्थितीत करार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.